शिवाजी विद्यापीठ अंतर्गत महागावमधील सेनापती प्रतापराव गुजर शिक्षण संस्था कानडेवाडी संचलित राज शिवछत्रपती कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉक्टर रवींद्र भणगे यांची निवड करण्यात आली आहे। मात्र निवडीबाबत काही संघटनांनी तक्रार अर्ज दिलेत। ज्यांनी तक्रार अर्ज दाखल केलेत ते चुकीचे आणि विशिष्ट हेतूने केल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आला आहे। डॉक्टर रवींद्र भणगे यांची निवड कायदेशीररित्या पूर्ण झाली असून त्यांना विद्यापीठ सेवेमधून कार्यमुक्त करून संबंधित संस्थेमध्ये रुजू होण्याचे आदेश द्यावेत। निवड झालेल्या प्राचार्यांची तात्काळ नियुक्ती करून प्राचार्य निवडीच्या आड येणाऱ्यांवरती कारवाई करावी। तक्रारदार हे निवडीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी नव्हते, त्यामुळे त्यांना आक्षेप घेण्याचा कायदेशीर अधिकार नाही। कोणत्याही प्रकारचे निर्णय घेताना ठोस पुरावे आणि नियमांचं पालन करावं। विद्यापीठ प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता नियुक्ती प्रक्रियेतील अडथळे दूर करून नियुक्तीस तात्काळ मान्यता द्यावी। प्रलंबित बढती संदर्भातील निर्णय तातडीनं घ्यावेत, अशा मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आल्या। प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येत्या 30 एप्रिल रोजी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आलाय। यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, रुपेश पाटील, प्रवीण पाटील, रणजित शिंदे, शशिकांत पाटील, दिलीप सावंत, निलेश चव्हाण, सुनीता पाटील, शैलजा भोसले, चारुशिला पाटील, सुधा सरनाईक, संपत्ती पाटील, सरिता पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।